हॅलो फ्रेंड्स, मार्गशीर्ष महिन्यातले उपवासाचे गुरुवार चालू होते. सो पूजा मी अशी मांडली होती, म्हणून मी ब्लॉगची सुरुवात पण पूजेनेच केली. आणि कशी झाली पूजा कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग पहा पुढे. हे गाइज, वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब चॅनल. दिस इज शिवानी and you are watching my YouTube channel where I am uploading videos related to my daily life, family function, travel, food, shorts, reels and many. So खास होणार ह्या ब्लॉगमध्ये. करा बाय. गाइज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 21 डिसेंबर. सो वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब चॅनल. आणि आज काय आज मार्गशीर्ष महिन्यातला सेकंड गुरुवार आहे. पहाटे लवकर उठले होते, पूजा वगैरे केली आणि माझं बड्डे पण आहे. सो विश मी हॅपी बड्डे. ऑब्वियसली मी मागून घेणार विश, कारण तुमच्या सर्वांच्या विशेषची मला खूप आवश्यकता आहे. सो मला विश करा लवकर. आज माझं बड्डे. ब्लॉग थोडा लेट येईल, पण असो, आज मेरा बड्डे. सो लवकर विश करा मला. आणि असे पण नाही केले ते तुमचे विशेष माझ्यापर्यंत पोहोचतात, मनात असेल की पोहोचतात. सो तुमच्या विशेष माझ्यासाठी खूप मोलाचे. आणि माझं थँक्यू पण तुमच्यासाठी खूप थँक्यू सो मच. सो आता एका प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी चालली आहे. बघा ना, बड्डे दिवशी पण काम लागले. ऑलरेडी मी 1-2 हँडल केलेत, तर मग हे काम पण ह्यावेळेस मला सोपवले. पण असं काम पण महत्त्वाचं आहे आणि आपण ते करूयात. जाऊयात, बघूयात काम काय कसं आहे. आणि सो तेवढंच एक असं काही नाही की बड्डे दिवशी काम नाही करावं. कामं असतात, चालूच राहतात नेहमी. सो बड्डे पण आहे, काम पण आहे, मीटिंग पण आहे. बघू, नेमकं आजच आहे, कालच फोन आला होता. सो मग जावं लागतं आहे त्याच्यासाठी. आणि जावं तर लागेल, ऑप्शनच नाही काय त्यासाठी. सो व्लॉग कंटिन्यू करा. छान व्लॉग असेल, मस्त असेल तुमच्यासाठी, छान, माझ्यासाठी स्पेशल खास असेल. सो कुठेही जाऊ नका, आपलं व्लॉग कंटिन्यू करा. मम्मी माझं ऑप्शन उपवास केल्यानंतर आपली देवीच्या वरती देवीला नैवेद्य सर्वांचं निष्ठाण्याचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधरण भक्त भद्रेश्वरचा राज्य त्याचे साधन केलं. या व्रताची खरी कहाणी सांगता झाली. अशी 5 उत्तरात सुपर संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. देवीची महालक्ष्मीची खाली 5 उत्तरी 7 उत्तरी सफल झाली. पण पप्पांच्या पाय पडू, मला निघायचं आहे. पप्पांच्या पाय पडते, मला निघायचं, उशीर झालाय. थँक्यू पप्पा. सो ठीक आहे, पाय नाही पडता येते मला, असं पडते. शूज घालताना आत्ता रिंग तुटली. फेवरेट होती माझी, हिला पण नेमकं आजच तुटायचं होतं. चला असो, तरी पण तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. सो तू माझ्यासोबत कायम राहणार आहे, कारण तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मी चालती आहे माझ्या पावलांसोबत. तुम्हाला माझ्या छुमछुमचा पण आवाज येत असेल. बघा, मी तुम्हाला दाखवते, थांबा 1 सेकंड. हे बघा, म्हणजे मला हसू येते. जीन्स टॉपवरती छुमछुम घालणारी पोरगी आहे मी, म्हणजे बघा. स्टेशनला येऊन उन्हात उभी आहे मी. ऑब्वियसली थंडीचे दिवस चालू आहेत, थंडी म्हटलं होती. आणि हे बघा, हे कसं झोपलं इथं, किती छान बिनधास्त झोपले. सुखी जीवन म्हणायचं आलं, सुखी जीवन. छान टकमग बघते, म्हणजे बहुत लगाव है इनसे, बहुत प्यारे बच्चे होते वो. कुत्ता बिल्ली म्हणजे सगळे ॲनिमलच. बघा, मी जीन्स टॉपवर कुंकू पण लावले, आधी कुंकू. ऑब्वियसली मम्मीने ओवाळलं आहे म्हणून आहे, पण लावते असं पण मी. त्याच्याच पोहोचली स्टेशनला. ते नाही राहू द्या आपला ब्लॉग, खास तुमच्यासाठी बड्डे स्पेशल ब्लॉग. मेकअप पण पार गेला माझा रडून. हे बघा, काजळ पण खाली उतरले, मेकअप पण गेला रडून. चलो असो, चालतं.
म्हणजे लाईटच होता, डार्क नव्हता, पण ठीक होता. आज तर एवढा फोन वाजतोय आणि एवढे नोटिफिकेशन येत आहेत. ऑन केलं ना नेट की व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅप, इन्स्टा टांग 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 टांगच करत आहे. आणि फोन पण एवढे येतात. आज असं पळा वाटतं नुसतं फोन उचललं की हॅलो थँक्यू, हॅलो थँक्यू, हॅपी बर्थडे थँक्यू. ज्यांचे येत नाहीत कॉल नेहमी त्यांचे पण येतात. तर आज खरं महत्त्वाचं विषय असं बड्डे दिवशी सर्वांचे कॉल येतात. जे करत नाही ते पण करतात नेहमी. आणि विश करायला कोणी कॉल करतं, कोणी स्टेटस, कोणी कुठल्याही सोशल मीडिया थ्रू किंवा कोणी कॉल करून विश करतं. पण भारी वाटतं कॉल आल्यावरती. नुसता फोन वाजत असं टांग 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 टांग. आणि मग भारी वाटतं असं की चला ज्यांचे कॉल येत नाहीत ॲटलिस्ट त्यांचे बड्डे दिवशी तरी येतात. सो येऊ देत. तुमचं सर्वांचं विश मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि थँक्यू. लेटपर्यंत पोहोचलं तरी समजून घ्या. नेमकी ट्रेन थांबली होती आणि हायवेपासून ट्रेनचं अंतर हायवे रोडपासून कमीच आहे. सो नेमकी मी पाहिलं बाहेर तर आपलं ससपूरचं घर हायवेचं दिसत होतं. तर मग तिथून हा घेतलेला व्हिडिओ मी ट्रेनमधून जाताना. असं 2-3 झालं माझ्या बाबतीत. श्री स्वामी समर्थ आज पण आहे बघा इथं. मी नेहमीच नाही येतं इथं, पण नेहमी ब्लॉग नाही घेत. पण आज दर्शनासाठी आले आणि बड्डे असल्यामुळं तर मग म्हटलं चला घेऊयात ब्लॉग. सो तुमचं पण सर्वांचं दर्शन होईल. पूजा चालली आहे काकांची आणि श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ त्यांचे आशीर्वाद घेतले आपण. चला निघूयात आता. ऑफिसचं फुटेज मी घेतलंच आहे तुमच्यासाठी, कारण मॅन्युफॅक्चरिंग होतं ते. म्हणजे बऱ्याच वेळी केलं मॅन्युफॅक्चरिंगला व्हिजिट. आणि याच्या आधी पण इथे मीटिंगला होते मी, पण त्यावेळेस नव्हतं केलं. आता जरा एक्सपिरियन्स आला, त्यांच्यासोबत राहिली आहे. सो म्यूटमध्ये केलं आहे, पण केलं आहे तुमच्यासाठी. आणि ते सरांनी पण विश केलं मला हॅपी बर्थडे. म्हणलं थँक्यू. म्हणे शिवानी तुला काम लागलं बड्डेच्या दिवशी. नाही म्हणलं स्वामी समर्थांचं इथं पण आपल्याला हे दिसले, श्री स्वामी समर्थ. म्हणे शिवानी बड्डे दिवशी तुला काम लागलं. म्हटलं नाही सर, इट्स ओके, काय हरकत नाही आहे. चला कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. आपण बघूयात दगडूशेठला जायचा प्रयत्न करूयात आणि तसंच मग घरी. चल बघू काय होतं काय नाही. बड्डेच्या दिवशी लग बाय चान्स लागला माझा चांगला तर होप सो आपली मीटिंग पण बेस्ट झाली. मी देवा तुझ्या हातात आहे आता, भरोसा होती तुझ्या. सो चला फायनली दगडूशेठ बाप्पाला आलो आहे आपण, तर दर्शन घेऊनच जाऊयात आता. इथून फुल गर्दी. आज गुरुवार असल्यामुळे फार गर्दी. किती छोटं बेबी चालवलं आहे ह्यांनी. यार अफाट गर्दी आहे. काय करू. लाईन बघा तुम्ही. इकडून इकडं फार मोठी लाईन आहे. मला त्यासाठी 2 तास थांबावं लागला. इथून पुन्हा आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. इथून पुन्हा आहे असं. इथून पण आतमध्ये खूप आहे. सो नाही एवढा 2 तास थांबू शकत. 1-1.5 तास तरी जाईल माझा. इथे खूप वेळ लागेल, खूप आहे. सो बाहेरूनच घेऊ दर्शन आपण. चला चालू आहे. अभिषेकाच्या वेळे 6 ते दुपारी 3 पर्यंत आहे आणि 350 रुपये अभिषेकाची देणगी आहे. लास्ट टाइम मी हा ड्रेस घातला होता गणपती बसले तेव्हा. आज पण हाच घातला आहे. ब्लेस विथ गणपती बाप्पा, सदा रक्षण, सदैव माझं रक्षण. किती सुंदर गात आहेत त्या. दगडूशेठ बाप्पा
दर्शन घेऊन चालले मी. घडतच आहे ते मानाने. ते मानाचे चौथे बाप्पा त्यांचं पण दर्शन घेतलं. सो चलो टिक्का लावते मी. मला मागे बाप्पा आहेत. मोबाईल तर जाम हँग होतो. नेट ऑन केले की हँग डायरेक्ट. एवढे नोटिफिकेशन येत आहेत सगळे. चला बड्डे पण बड्डेचा फील पण आहे ना आज. गॉड नोज. हा पण विशेष तुमच्या सर्वांचे येत आहेत तरी येतोय मला फील झाला तरी. फोन आला फ्रेंडचा. चला बाय. बघा चहा उपवास आहे. अजून किती वाजले आता? 3 वाजलेत. 2:52 झालेत. अजून काही खाल्लेलं नाही आहे. अजून काहीच खाल्लेलं नाही आहे. भूक लागली आता जाम आणि डोकं पण फार दुखतं आहे. सो आता चहा म्हणजे प्रेम स्वर्ग सुख. चहा घेऊ आपण आता. ज्यूसचं वगैरे पाहिलं पण मला काही दिसलं नाही. सो घरी पण यायची घाई होती. चहा प्रेमी मी. डबल चहा घेतलाय. का माहीत नाही. चहा पिल्यावर जरा बरं वाटतं. छान वाटतं. फ्रेश वाटतं. पनी तीच व्हिडिओ काढली ती. मनीचं विक्स अजून ॲक्सेप्ट केलं नाही. करणार पण आहे. नेहानी पण केलं मला. हॅपी बर्थडे. थँक्यू. वेण्यांवर आलत पडत विश करायला युनिफॉर्मवर. नेहा ये तू पण. नेहा ये ना. ये मला युनिफॉर्म आहे शाळेची. हॅपी बर्थडे. थँक्यू. ये ग बाई. ये जा. तिला धडकन आली मग अशी जोरात धडाड दिसली. तिने माझी बोलली पण खाल्ली. विश पण नाही ऍक्सेप्ट केलं त्याच्यामुळं. धर नको बाई मला. धर हॅपी बर्थडे. आणि चावली मला जोरात. तिथं सवय तिची ती. तिनं आज मला 5ला धागा दिलाय. म्हणली 5ला भुलेश्वरला जायला. आणि मला थोडं मोबाईलचा बॅलन्स संपवलाय. सगळं संपवलंय. सगळं केलं. आता मला म्हणते 5:30ला जाऊया. तू पप्पाला फोन कर. पप्पा कुठला फोन करला? तू डॉन म्हणलास ना मला आता. दे ना माझं विश मला परत दे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू हर्षद. चुताई. लई थोडी हिला बर्थडेलाच मला ना इरिटेट त्रास करायचा असं द्यायचं. आज माहितीये आक्याचा केक कट नाही केला. सिया ओरडली पण याला येऊन पण माझ्याकडे आली नाही. शेखर पण खूप रागवला की केक कट करून जा ऑफिसवरून आल्या. आणि कोणाकडे आले पण ह्या मागणीकडे आले. हे जवळ पण आहे आणि मला माहिती रुसतं. आणि असं पण रुसलेलं असं सारखं. सो केक कटिंगचं जाऊ दे. पण भेटायला आणि बोलायला आले मी खास. नको काहीच अगं. बरं उपवास आहे माझा गुरुवार. धनुने माझ्यासाठी बनवलेत. कारण आहे ना कॅफेमध्ये बनवलेत. हॅशटॅग कॅफे. आज उपवास आहे आणि असं पण काही खाल्लं नाहीये. 5 वाजता 2 घास खिचडी खाल्ली आणि 2दा चहा घेतलाय. मम्मी फार ओरडली मला की खा म्हणून 2 घास तिचं मन राखण्यासाठी खिचडी खाल्ली. तिला कळलं मी काही खाल्लं नाहीये. आणि तिने पण. धन तुझा पण उपवास आहे? नाही वे. फिंगर चिप्स करते आता. थँक्यू जिगरी. दिली माझ्यासाठी ध्यानानी. थँक्यू. धन्यवाद मंडळ. आभारी आहे. केक कट करते आता मी. धर ना आपला ब्लॉग घेणार असं. अनुजे की रे नाही कुठे हायलाइट करत मी तुला. अरे मावस आहे तुझ्या. आम्ही हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. फायनली 3-4 केक हे केल्यानंतर आली आहे. असं घ्यायचं. हा धनुवरचा नाही म्हटलं पण करते आता. जाऊ. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे डिअर शिवानी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. खायचं नाही ना उपवास. चाट काय नाही असं सगळं चाट खाऊ नको. केक वाटून आले मी घरचे पण खाल्लं नाही. जाऊ दे. चल ठेवायचं का घरी. तिलाच पॅक करायला लावलं मी केक.
मी नाही करायला लावला, ती करते. हे राहिलं होतं. होप्स बोललेच का कॅन्डल बुवा. माझं गिफ्ट नाही, केक नाही, कॅन्डल नाही, कसले तुम्ही चिल्ड्रन घ्या. मीच तुम्हाला केक देत फिरतीये. पार्टी पण देखील काय दिसते बरोबर बोल. ब्राईटनेस पण मी घालणार आहे टॉप. कबूल झाली ब्लॉग मध्ये. कलर आवडलाय मला, असं न्यूड कलर खूप आवडतं. पण इकडे शो कर. पण मी घालणार आहे टॉप. ब्लॉग मध्ये कबूल झाल्या तर मी घालणार आहे. नक्की घाल. ए कुठे थांब. फोटो घेऊ घे. फोटो उभ्यात घे. फोटो घेऊ घे. काळी काळीच येणार, गोरी गोरीच येणार. ब्राईटनेस फुल केलं गोरी दिसतेत बाबा. आम्ही मुळातच गोरे आहेत. पुढे नाही नावच ठेवण्याचं आम्ही. नका मेकअप करू राहू द्या. 1-2-3 अजून कोणतरी ओवळा रे. ओवळ मला नाही तू ओवळ आहे. मला नाही येते. आता हा टॉप माझा. 3 किंवा 5 चालतं ना. 3 ओळख म्हणजे डबल. असं करायचं. जाऊ दे. आणि परत इकडून ते कप दुखवशील तिथं. 1 रुपया. थांबे पटकन. फोटो काढू का? तू गोरी दिसणार दोघांचा फायदा नाही, मेकअप करताय. चला फोटो घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू बोल की. थँक्यू. वेलकम. दर्पण बोलायचं असतं. शिवदीदी मला चारायच्या वेळेस उठ. हाईट ना. ये चल संस्कार. नंतर खा तुला जास्त केक अजून. पण आपण काढ माझा चिवडे का नको लय. आज उपास नाही. उपास मग खायचाच असतो. मस्त चिकन दिसतंय सुटी. तुला औषध ए तो तोंड भरवा ना मी. अरे परत तुम्ही भरवा. तोंड तुला वडा पाव खायचा का भेळ खायचा? चांगले लावायच्या प्लॅन आलेलो पण काय अरे आबाईला घरीच करायचं. परत आबाचं घरीच केला की उपास मोडवला. दोन्ही नव्हता म्हणून. आता जस्ट आलो आहे आम्ही जेवायला. आत्ता वाजले 8:30. सो विठ्ठल कामतला आलो आहे. आणि ससकुरवाली वहिनी ते गँग पिहू कुहू विराज हे सगळे लोक येत आहेत म्हणून वेट करू आता त्यांचं. थांबलो आहे त्यांच्यासाठी. सो बघूयात आता. उपवास आहे सगळ्यांना. आज गुरुवार आहे. सो आता भूक लागली आहे आणि इरिटेट पण होतं आहे. दमले पण, थकले पण. आणि हे डोकं फार दुखते भयानक. मला नाही वाटत लाईफमध्ये माझं कधी डोकं दुखायचं थांबेल. सारखं कंटिन्यू माझं डोकं दुखतच असतं. सो पाहूयात. सो गाईज आपण आपला ब्लॉग इथे सेंड करूयात. बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर विशिंग मी. तुमचे बेस्ट विशेष माझ्यापर्यंत आले, पोहोचले. कोणी फोनद्वारे, मेसेजद्वारे, स्टोरी किंवा कसंही असो विश केलं मनापासून, मनातून जरी केलं तरी त्यासाठी पण थँक्यू. कोणाला चुकून थँक्यू बोलायचं राहिलं असेल तरी सॉरी. आणि इथून पण सर्वांना थँक्यू की चुकून ज्याला राहिलं असेल थँक्यू बोलायचं. आणि सॉरी पण ज्याला राहिलं असेल वगैरे थँक्यू बोलायचं तर त्याच्यासाठी पण सॉरी आणि थँक्यू. पण काय बोलू समजत नाही आहे मला, कारण दिवस हा असाच गेलेला आहे. आणि वर्षातील 21 डिसेंबर हा दिवस सगळ्यात कमी तासाचा असतो असं म्हटलं जातं. आणि त्याच दिवशी नेमका माझा बड्डे असतो. त्यामुळे दिवस पटकन निघून कसं जातो तेच कळत नाही. मेन्शन बॅक देता थँक्यू बोलता ते सगळं मोबाईलवरती हे करताच दिवस निघून जातो. असं तुमचं पण होतं असेल, मला माहिती आहे सर्वांचंच होतं. तसंच माझंही झालं आहे आणि होतं. पण काही असो, काही हरकत नाही. वर्षातून एकदाच येतो हा दिवस. आणि याच दिवशी मग सगळ्यांचे फोन कॉल मेसेज वगैरे चालू होतात. भारी वाटतं. म्हणजे येतात सर्वांचंच असं माझंच नाही असं. पण काही झालं असेल चुकून किंवा राहिलं असेल तर थँक्यू आणि बाय. गुड नाईट. तुम
72 आहे, अजून भरपूर आहे. खंबीर आहे. 3-4 वेळा चार्जिंग दिवसभरात एवढा चार्जिंग लावलाय ना. पुण्यात गेला पण चार्जिंग लावला, हा पण चार्जिंग. अरे रिप्लाय देऊन देऊन फार. हा हा ना. टुडेज माय बर्थडे. हे बघा आल्या आणि ह्यांचं सुरू झालं नेहमीच. चला ना आम्हाला विश करा. हॅपी बर्थडे म्हणा तुला पटकन. फोन रेकॉर्डवर कसं म्हणतात तसं हॅपी बर्थडे पटकन म्हणा. त्या दिवशी बाई तासभर जेवायला गेला, त्यांची जेवण झाली. आम्ही बरं 11-11:15 जेवलो. थँक्यू. मला असं वाटलं की ती चालू करेल पुढे. हा वहिनी राहिला ना वहिनी. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू. करून झालं परत नाही रेनू आलती डायरेक्ट. मग आम्ही नंतर जेवलो, त्यांना जेवायला जेवल्या पोट भरत. आणि मम्मा इकडे म्हटलं नाही आता तू विशाल मी नाही फोन केला. से हाय. दादू ओय दादू. तिसरं पण बसले, विराजला पण बसवले त्यांनी. हळूच 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 ते घाबरतय. आईने केक आणलाय वाटतं छान. शिवा तू हॅपी बर्थडे. थँक्यू विरा. विरा हॅपी बर्थडे आज तू फिरे हा तुला. चला चला चला. तू बघताय कन्फ्युज आहे ना. दादा आता म्हणला मम्मीचं कान उघडलाय ना म्हणून काकीने काय 3 तळ कानात घातलंय का. मी त्याला म्हणलं तुझ्या पायाला गोळे येतील जर 3 तळ घातलं तर. म्हणजे 3 तळ घातलं 3 तळा तर येतील पायाला गोळा. येडा. बिग ब्रदर बघा वहिनीने सांगितले स्पेशल घ्यायला. हा मोठा माणूस आहे. वहिनींचे शब्द. वहिनी वहिनी तुम्ही ते असंच करता ना. ये बाबड्या. मला आधी पा देन विश कर. विश कर. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी म्हण. थँक्यू. हा थांब थांब बहिणी घ्या ना. हिला घ्या ना. तुम्ही आता हॅपी बर्थडे ना. थँक्यू बिग ब्रदर. मला विश करा की. विरा हॅपी बर्थडे म्हणा. विरा विरा इकडे तू इकडे बघ इकडे. हॅपी बर्थडे विरा. दादा आले तर. गणू त्यांनी रेकॉर्ड पाठवले ना मला. गणू म्हण ना. इथे म्हण हात देऊन. पिऊ तू म्हण ना. तू कशी फोनवर म्हणत होती का ग. जाऊ दे. विरा आणि मी फिरायला जाणार आहे इकडे. Happy birthday, dear Chumatu. Happy birthday to you. ए तिला केक करा ना. ए तिला केक कर ग. सर आवा सर. हा जेव्हा तुझा जाऊ आता जाऊ दे. येऊन जा. तू इकडे बघ. तू येत आला. हो वहिनी थँक्यू फॉर दी स्वीट केक. माझा फेवरेट आहे हा. आणि ह्याने मला केक आणून दिला नाही दुसरा. बिग ब्रदर आणि बिग सपोर्ट सिस्टम म्हणून मी गप्प बसले. नाही तर ह्याच्याशी मी भांडत होते. मला केक आण मस्करी नाही. पण हा माझा फेवरेट आहे. त्या दिवशी पण वहिनीने बनवलेला आणि आज पण बनवलाय. तर नेहमीच आणतात. थँक्यू वहिन्यांनो.
आज नाही लाजणार त्या. आता सवय झाली. दिस इज माय स्टार्टर. पनीर चिली पनीर चिली स्टार्टर. अजून आमचं जेवण येतंय. ब्रदरच्या फोनमध्ये स्टेटस ठेवायचे धाडस केलंय मी. स्वतः ठेवलाय त्याचा फोन घेऊन. हे बघा. पण त्याला विचारून ठेवलंय. तो कधी ठेवत नाही स्टेटस कोणाचे. लय मोठा माणूस आहे पण त्याला विचारून ठेवलाय. मला ठेव, तुला ठेवायचं तर. ते काही इंटरेस्टेड नसतो एवढा. त्याला म्हणलं कर नंतर डिलीट, पण मी ठेवायचा प्रयत्न केलाय. चला हॅपीनेस. तुझा पा घेणार आहे, मी जिंकणार आहे, मी हारणार आहे. ये आता जिंकली. आता जिंकली ती. मला ओढतीये पा घेण्यासाठी. पिऊ पण जिंकली ना आणि आता तू पण जिंकली. या जेवायला आणि व्हेज कोल्हापुरी थोडी स्पायसी यांना सगळ्यांना लागत होती म्हणून बटर पनीर मागवले. ते येते अजून. फार गर्दी हॉटेलला. पिहू पिहू नाही नाही. चला ससे बघून झाले असेल. चल चलो चलो चलो. वहिनी बघा वहिनी. चाले ना. आणि मला वहिनी आवडतात. वहिनी हळूच म्हणत मागे. जोक ऑफ द डे नाही हो. असं काय करताय. वहिनी हळूच मागे म्हणून चाफा बोले ना, चाफा चाले ना. सो गाईज थँक्यू वन्स अगेन सर्वांना. आणि आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया. तिकडे रेनू आहे. हा छोट्या वहिनी साहेब पाहतच तुम्ही. आता तुम्हाला सगळी माझी फॅमिली माहीत झाली. आणि मोठ्या वहिनी साहेब कुठे गेली. रेनू रेनू कुठे गेली. हा माहितीच आहे. काय बोलायचंय. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चिवताई. थँक्यू चिवताई. थँक्यू वहिनीचा. सो आपण हा ब्लॉग आपला इथेच एंड करूयात. बाय गाईज. मम्माला काय बोलायचं. काही नाही. हॅपी बर्थडे झाले सकाळी 4 वेळा. आता काय बोलणार आहे बरं गाईज. गुड नाईट. बाय. थँक्यू सो मच वन्स अगेन. बाय 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 कर. बाय करा त्याला. बाय कर. इडो विराज कर. चला चलो गुड नाईट. निघाले सगळे. चलो विशाल भाऊ. हो हो बाय. हो 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 बाय. पण आपला ब्लॉग इथेच एंड करू. बाय 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 कर. बाय करू दे ना. सियाच्या घरी आले मी. बघा ना आमचं बोलून गप्पा मारून बराच वेळ झाले. आता चहा ठेवलाय सियाने. माझं बेस्ट हो. सगळेच बेस्ट आहेत. सगळेच बेस्ट आहेत. सो भारी वाटते. मला खूप छान वाटते. खूप भारी वाटते. तिला पण वाटते. सगळ्यांनी मस्त गरम गरम चहा घ्यायला. असं पण आहे का. तुझं काढून तुझं तूच खायचं. माझं मीच खाणार. असं आहे तिचं. तूच संपवायचं. आली ट्रेन मधल्या टिफिनच्या गतीवरती. टिफिन खोलला ना मग खाऊन घे सगळं. शू सफीन मैं जा रही. जाऊ क्या. मत जा. जाने दे. जाना है मेरे को. मुझे जाना है. जा रही हूँ. मासी को नहीं भेजना. फिर किधर भेजना मासी को. मासी को भेजने का उनके घर पे. नहीं. फिर तेरे पास रख के लेने का. कहाँ रखने का. अपने घर पे. रहूं मैं यहाँ पे तेरे साथ. रहूं क्या. किधर. मासी के साथ जाएगा.
ठीक है। चलो मेरे साथ आता है ना फिर तू? पक्का आएगा ना? मम्मा और मासी के साथ आएगा ना? नॉटी बॉय, इधर देख, इधर देख, इधर 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 देख, नॉटी बॉय। मैं रहूंगी फिर तेरे साथ। ऐसे प्लेट में चाहिए। आपका सैंडविच है सफीन? आफ्टर सो लॉंग टाइम विथ सिया बेबी आणि आलोय आता मी ब्रेकफास्टसाठी खास। सफीन हाय बोलो, फिर से बोलो, हाई फाई दो मासी को। और आप क्या बनने वाले हो बड़ा होके? क्या क्या बनेंगे? पुलिसमैन। और कैसे गोलियां देंगे आप? ठाय ठाय ठाय। खूप क्यूट आहे, मम्मीला तर फार आवडतो। चला आपण तोपर्यंत नाश्ता करून घेऊयात। ऐसा 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 कैसा करेगा? मेरे को पा दे, पा दे। पाणीपुरीच लव। म्हणे इकडे बघा ग, फोटो नाही हा व्हिडिओ आहे। जेव्हा जेव्हा पण इकडे पण बघा। काय म्हणली साक्षी? हा आले गेलं जीवाचं पाठ माझ्या जीवानी दिला, माझ्या जानने दिलाय, माझे सर्वात प्रिय बाबूने फुल नाही। हा ती विचारती हार्ट ऑफ क्वीन दिलाय, ती म्हणते माझ्या जीवलग जीवाने दिला। आले लगेच आले। माझ्या जीवलग जीवाने माझ्या जानने दिलाय, माझ्या वडीने दिलाय, अजून माझ्या जीवानी दिलाय। आणि हे विचारतोय माझ्या जीव दीदी वो उसका बर्थडे गिफ्ट, ऑलवेज वो उसका बर्थडे गिफ्ट। हाँ 2 दिवसांनी पाठवतात। बर्थडे गिफ्ट था उसका, वो बर्थडे गिफ्ट दिया है मैंने उसको। मैंने मेरा बर्थडे गिफ्ट लाऊंगी ना, वही लाऊंगी। डोक्यावर पडली इस पर। चला इथे आपण आहे ना, हर्षद कुठे गेला? इथे आपण आपल्या बर्थडेचा व्लॉग एंड करूयात। जेवायला आलो होतो आम्ही सगळे, बर्थडेच्या मुळे माझ्या ह्यांना सगळ्यांना पार्टी दिली। आता एक गाडी गेली पुढं, ते गँगला जाऊ देत, पण आपण इथे व्लॉग आपला एंड करूयात। बाय बाय। आज पण ट्रेन थांबली होती, तर सहज पाहिलं बाहेर डोकावून, तर हायवेचं घर दिसत होतं मोरडेवीला। सो मोहन आवरला व्हिडिओ काढायचा। हे माझं प्रोजेक्ट रिलेटेड वर्क होतं, सगळंच नाही दाखवलं मी, पण थोडंफार दाखवलं इथं, आणि ते पण स्पीडमध्ये। आणि हे फॅब्रिक परचेसिंगचा व्हिडिओ आहे। फॅब्रिक क्वेरीज परचेसिंग आणि सिलेक्शनचा पार्ट आहे, आणि आउटफिट इथं रेडी झालेले आहेत। तर एका मूवीच्या प्रोजेक्टसाठीचा हा सेटअप होता लावलेला, आणि सिलेक्शन होतं फॅब्रिकचं आणि आउटफिटचं। तर आम्हाला डिझाईन्स द्यायचे होते, तर माझा प्रोजेक्ट तो आत्ता कंप्लीट झालेला आहे। सो हे सेक्शन होतं वेगवेगळ्या मटेरियलचं। सो असं असतं आमचं प्रोजेक्ट आणि काम। तुम्हाला थोडंफार इथे मी दाखवलेलं आहे। ही होती मटेरियल रूम, जे मॅचिंग वगैरे आपल्याला हे हवेत मटेरियल इथून ते घ्यायचे असतात, सिलेक्ट करून चॉईस करून। खूप लाँग प्रोसेस असते ही, पण मी थोडक्यात तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हा आहे मशीन सेक्शन, जवळजवळ मॅन्युफॅक्चरिंगच होतं आहे। आणि तर मग इथे फायनल गारमेंटचं फॅब्रिक पाठवलं जातं, आणि फायनल गारमेंट मग पुढे प्रोडक्शन टीमला जातं, सगळं मार्किंग वगैरे करून, क्वेरीज करून, काउंटिंग करून, ऑल अँड ऑल।
सो थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ऑफिस माझं प्रोजेक्टच्या दरम्यानचं आणि बाकीच्या गोष्टी. दोन तीनदा म्हणलं मी जवळजवळ व्लॉग एंड करूयात व्लॉगमध्ये, पण व्लॉग काय एंड झाला नाही, पुढे वाढतच गेला आहे. सो माझ्या भाच्याचं लग्न होतं, तर मग ते आणि पुढे 1 जानेवारीचं पण आपण यामध्ये घेतलं आहे आणि माझं प्रोजेक्टचं पण घेतलं आहे. तर मग सगळे व्लॉग एकत्र झाले आहेत. जरा घेतलं भाज्याचं माझ्या आणि बंधुराजे बघा स्टेजवरतीच आहेत, सकाळपासून बघितलंय. रात्री 3 वाजले त्याला कार्यालयातून यायला आणि मम्मी म्हणते हातच सांगून नको आहे नुसता. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही माटोबाला आलो होतो, तर मग पूजा केली इथे, पाय पडून आता चाललोय घरी. त्याचं पाणी कुठपर्यंत आलंय, शांत एकदम छान वाटते. तसं पाणी येतंय, धडकतंय. पिंड आहे स्वयंभू, आतमध्ये आता ते दिसत नाहीये. भजनी पर्याय सदाशिवला मुक्ताशमने रजनी सदाशिवने सुतमणेश्वरी कांदीवरी रुद्राक्ष धारण स्वच्छते त्यांच्या पुण्याने त्रिजगती त्याची धन्य दुसरं रुद्राक्ष करे झालं त्या समितीने शुक्राती सर्व तो शंकरचे त्याचे दर्शन घेतात ते जीव अथवा शोडधनी जाय माझ्या रुद्राक्ष सुलक्षणे शिके माझे एक बांधव बोलले शिवस्वरूपी म्हणून त्यावर मी करता स्नान त्रिवेणी स्नान केल्यासमोर द्वादश मंडळी रुद्राक्ष पाण्याच्या आरती झाले. वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब चॅनल. आणि खरं सांगायचं म्हणजे तर नवीन वर्ष आहे आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी 2024 सुरू होत आहे. तर तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, उत्साहाचं, दीर्घायुष्याचं, उज्ज्वल यशाचं, खूप छान आनंदी आणि सक्सेस सहित जावं, मस्त जावं. सो नवीन वर्षाच्या तुम्हाला मी आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप छान गोड 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 भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर आता मी तुम्हाला ह्या माझ्या शुभेच्छा माझ्या ब्लॉग थ्रू देते आहे, कारण हा ब्लॉग मी माझ्या बड्डेच्या ब्लॉगमध्येच ॲड करणार आहे, कारण बड्डेचा अजून ब्लॉग एडिट नाही झालेला. सो 1-2 मिनटासाठी का करू दुसऱ्या ब्लॉग, सेपरेट ब्लॉग ना. तर मग इथे माटोबा मंदिरावरती आले होते आज दर्शन घ्यायला, पाय पडेल न्यू इयरमुळे. म्हणजे सगळेच मंदिराकडे छोटे छोटे दर्शन घेतलं, पण इथे ब्लॉग करते. पण नवीन वर्ष सोमवार आहे, पहिला महादेवाचा वार आहे. नवीन वर्ष महादेवाच्या वारापासून सुरू होतं आहे. सो इथे शिवलीलामृत वाचलं. जवळजवळ मी 7वी 8वी 5वी 6वी पासून मे बी वाचते आहे शिवलीलामृत. बऱ्यापैकी मोस्टली पाठ आहे, पण इथं आत्ता पुस्तकच आणायचं विसरले. मग आठवलं मोबाईल आहे आपल्याकडे, मोबाईलमध्ये पटकन पाहिलं आणि वाचून घेतलं. शब्द म्हणजे पाठ आहे तसं, पण शब्द थोडेफार की नको बाबा आपल्याकडून काहीतरी चूक नको व्हायला, म्हणून दुसरं नाही काय. सो सांगायचं हेच की तुम्हाला मी आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप साऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आपले ब्लॉग पाहत राहा, भरपूर प्रेम द्या. थँक्यू सो मच, बाय. हॅपी न्यू इयर बोल मम्मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला. हॅपी न्यू इयर. मी आणि मम्मी आलो होते. ही पण माझी एक 1 ऑफ दी बेस्ट फ्रेंड घरी आली होती बर्थडे गिफ्ट घेऊन. थँक्यू. गिफ्ट शोधत होती म्हणून हिला एवढा वेळ लागलाय. आता मी यूट्यूबवर जाऊ की स्नॅपवर जाऊ? बरोबर. एवढं गिफ्टला कोणी सर्च करून आणायला लावलं होतं, काय गरज होती? ऑब्विसली तू लागणार विषय का भावा, तुझा विषय हार्ड आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
हॅपी बर्थडे डिअर शिवानी, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू पनू. पनूने पण कॉफी मग दिला. थँक्यू पनू बर्थडे गिफ्टसाठी.